नाशिकमध्ये तब्बल 7 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिककर क्रिकेटप्रेमींना रणजी ट्रॉफी सामना अनुभवायची संधी उपलब्ध झाली आहे। 23 ते 26 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध बडोदा हा 4 दिवसीय सामना नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रंगणार आहे। नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष विनोद शहा व सचिव समीर रटके यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली असून या सामन्यात भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड तसेच बडोदा संघाचा कर्णधार अष्टपैलू कुणाल पांड्या खेळण्याची दाट शक्यता आहे। नाशिकचा फिरकीपटू व अष्टपैलू सत्यजित बच्छाव आणि युवा खेळाडू अर्शिन कुलकर्णी देखील या सामन्यात मैदान गाजवतील अशी अपेक्षा आहे। गोल क्लब मैदानाच्या नूतनीकरणासाठी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे। हिरवीगार खेळपट्टी, टॉवर्स, पॅव्हेलियन, अद्ययावत ड्रेसिंग रूम तसेच प्रेक्षकांसाठी हिरवळीवर बसून सामना पाहण्याची विशेष सोय करण्यात आली असून हे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवले आहे। 1997 मध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रणजी सामन्याला पुन्हा सुरुवात झाली। 2005 पासून ते 2018 पर्यंत येथे 10 सामने खेळवण्यात आले। कोरोना काळ व नूतनीकरणाचे काम यामध्ये मागील 7 वर्षात मैदान रिकामे राहिले। यंदा नूतनीकरणानंतरच्या पहिल्या सामन्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे। सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे क्युरेटर नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी मैदान व सोयीबाबत समाधान व्यक्त केले आहे। NDCAने सामन्याच्या आयोजनासाठी पूर्वतयारी केली असून 21 जानेवारी रोजी दोन्ही संघ नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही मैदानाची पाहणी करत खेळाडू व प्रेक्षकांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला आहे। रणजी सामन्यासाठी नाशिकच्या क्रिकेटप्रेमींना हा एक विशेष अनुभव ठरणार आहे। मैदानाच्या आकर्षक सोयीसुविधा व नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीमुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व मिळेल असे मत व्यक्त करण्यात येत असून नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष विनोद शहा यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली। नाशिकमध्ये 23 जानेवारीपासून महाराष्ट्र विरुद्ध बडोदा हा रणजी सामना नाशिक येथे खेळवला जात आहे। आपण जर बघितलं असेल तर नाशिकमध्ये 2005 पासून 10 सामन्यांचं यशस्वी आयोजन रणजी ट्रॉफीचं या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी बऱ्यापैकी क्रिकेटप्रेमी हा सामना बघण्यासाठी येत असतात। त्याच्यामुळे त्यांची आसन व्यवस्था असेल, पॅव्हेलियन बिल्डिंग असेल, या ठिकाणी नुकतीच आपण जर बघितली असेल तर एक सुंदर अशी पॅव्हेलियन बिल्डिंग या ठिकाणी तयार झालेली आहे। तर खेळाडूंच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर क्रिकेटप्रेमींच्या दृष्टिकोनातून सर्व सुसज्ज व्यवस्था नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन असेल, या व्यवस्था करण्यामध्ये नाशिक महानगरपालिका असेल, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय असेल, सगळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील तसंच सगळे अधिकारी असतील, या सगळ्यांच्या सहयोगाने एक उत्तम व्यवस्था या रणजी ट्रॉफी सामन्याच्या आयोजनासाठी आपण या ठिकाणी केलेली आहे। सर, संघांचं आगमन कधी होणार आहे? आता 21 तारखेला महाराष्ट्र आणि बडोदा दोन्हींची संघ नाशिक येथे त्यांचं आगमन होईल। मेरियट या हॉटेलमध्ये यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मला असं वाटतं का 22 तारखेला दोन्ही संघ हे या मैदानावर येऊन सराव करतील आणि 23ला या सामन्याची सुरुवात होईल। सर, कोण प्रमुख खेळाडू असणार आहे? आपण बघितलं का आपल्याकडे आत्तापर्यंत रणजी ट्रॉफीमध्ये इंटरनॅशनल खेळाडू बघण्याची संधी या निमित्ताने रणजी ट्रॉफीच्या मिळाली, नाशिककरांना प्रत्येक वेळेस मिळाली। आत्ता औपचारिक घोषणा मला या ठिकाणी करता येणार नाही, कारण का दोन्ही संघाचे संघ या सामन्यासाठीचे जाहीर झालेले नाही। तरी पण मला असं वाटतं का आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड, बडोद्याचा कुणाल पांड्या, त्याचबरोबर IPLमधले बरेचसे खेळाडू, नाशिककरांना ज्याचं आकर्षण आहे तसं रामकृष्ण घोष आणि सत्यजित बच्छाव हे सुद्धा या सामन्यात खेळू शकतील अशी मला आशा आहे। नाशिककरांना काय आव्हान करा? मी नाशिककरांना हेच आव्हान करेल का आपण ज्या दृष्टिकोनातून नाशिक प्रगत होत आहे त्या दृष्टिकोनातून ह्या सामन्यांचं आयोजनसुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं। या सामन्याचं यशस्वी आयोजक म्हणून आम्ही जी व्यवस्था करायची ती तर आम्ही करूच, पण सगळ्या क्रिकेटप्रेमींनी, सगळ्या प्रेक्षकांनी जास्तीत जास्त या सामन्याला उपस्थित राहून या सामन्याची यशस्वीता जी आहे ती मोठ्या प्रमाणावर याच्यात जर तुम्ही लोक सहभागी झाले तर नक्कीच आपल्याला ह्याही पुढचे सामने जे आहे दिलीप ट्रॉफी किंवा त्याहून जास्त सामने आपल्याला नाशिकला मिळू शकतील। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे,
नाशिक.